माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संपूर्ण कार्यकाळाला 23 वर्षे पूर्ण झाली। ही सेवा, नेतृत्व आणि समर्पणाची 23 वर्षे होती, यात काही शंका नाही। मोदीजींनी 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विकासाची शपथ घेतली। भूकंपानंतर कच्छमध्ये त्यांनी पुनर्निर्माणाची महत्वाकांक्षा दाखवली, जिथे विकासाचे नवे मार्ग उघडले। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासंदर्भात आयोजित केलेली रन फॉर युनिटी रॅली देशभक्तीची जाणीव अजूनही जागृत करते। त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली। सबका साथ सबका विकासचा नारा देऊन सर्वांनाच बरोबर घेत कामास प्रारंभ केला। 2019 मध्ये त्यांनी पुन्हा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, जिथे विकासाच्या दिशेने अधिक ठोस पावले उचलली गेली। त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेत 370 कलम रद्द केले, ज्यामुळे जम्मू काश्मीरच्या विकासाला नवी दिशा मिळाली। राम मंदिराच्या दिशेने मोदीजींनी उचललेल्या पावलांमुळे सर्व भक्तांचे स्वप्न साकार झाले। जागतिक स्तरावरील G20 संमेलन घेऊन भारताची मान उंचावली गेली। 2024 मध्ये पंतप्रधान पदाची पुन्हा तिसऱ्यांदा शपथ घेऊन तिसऱ्या टर्मची सुरुवात केली। 23 वर्षांचा हा अखंड प्रवास त्यांच्या देशासाठीच्या अनोख्या समर्पणाचे प्रतीक आहे। त्यांचे दूरदर्शी नेतृत्व नक्कीच कौतुकास्पद आहे। आदरणीय मोदींच्या कार्यकाळात रस्त्यांचे जाळे, मेट्रो, वंदे भारत ट्रेन, अटल सेतू, शेवटच्या घटकांपर्यंत अंत्योदय योजना, किसान सन्मान योजना, देशाच्या संरक्षणमध्ये आत्मनिर्भर बनव, तसेच अर्थव्यवस्था ग्राफ सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे। आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात भारत विकसित राष्ट्र म्हणून नक्कीच उदयास येईल, हा आम्हा भारतीयांना अटल विश्वास आहे।